ती फक्त घरात नसते, ती घर सांभाळत असते. सकाळची सुरुवात तिच्या अलार्मने नाही, तर घरातल्या जबाबदाऱ्यांनी होते. सगळे उठण्याआधी ती उठते. घर आवरायचं, चहा नाश्ता करायचा, स्वयंपाकाची तयारी करायची, सगळ्यांची कामं लक्षात ठेवायची. आणि या सगळ्यात एक गोष्ट मात्र ती कायम विसरते, स्वतःसाठी वेळ काढायला. एक काम संपतं तोपर्यंत दुसरं काम समोर उभं असतं. कधी स्वयंपाकघरात, कधी घर आवरताना, कधी कुणाची काळजी घेताना. तिचा दिवस कधी सुरू होतो आणि कधी दुपार होते तिलाच कळत नाही. पण गंमत माहितीये, इतकं सगळं करूनही तिच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू असतं. कारण तिला माहीत असतं, हे घर फक्त विटांनी बनलेलं नाही. या घरात तिच्या मेहनतीचा, तिच्या प्रेमाचा आणि तिच्या त्यागाचा मोठा वाटा आहे. ती आई असो, बायको असो, मुलगी असो किंवा सून, नाती कोणतंही असो, जबाबदाऱ्या मात्र कमी नसतात. आणि म्हणूनच घर सांभाळणं ही काम नाही असं म्हणणं अगदी चुकीचं आहे. कारण घर चालवण्यासाठी फक्त पैसे लागत नाहीत, वेळ लागतो, संयम लागतो, प्रेम लागतं आणि खूप सारी मेहनत लागते. पण आज एक गोष्ट मी स्वतःला सांगितली, दिवसभर सगळ्यांसाठी धावताना स्वतःला मात्र विसरायचं नाही. थोडा वेळ स्वतःसाठी, आपल्या आवडीसाठी, आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या शरीरासाठी आणि आपल्या आनंदासाठी. कारण घर सांभाळणारी स्त्री फक्त घराची काळजी घेत नाही, ती संपूर्ण घराचं जग सांभाळत असते. आणि त्या प्रत्येक स्त्रीला माझा एक सलाम. तुम्ही कितीही कामं करत असाल, कितीही जबाबदाऱ्या असतील, पण स्वतःसाठी 2 क्षण काढायला विसरू नका. कारण तुम्ही फक्त या घराचा एक भाग नाही, तुम्हीच या घराची ताकद आहात. आणि हो, आजचा दिवस कितीही कामांनी भरलेला असला तरी दिवसाच्या शेवटी स्वतःकडे पाहून एवढं नक्की म्हणायचं, आजही मी माझ्या परीनं सगळं केलं आणि त्याचा मला अभिमान आहे.